का मागवलीस? हात मेलेले वाढते पण शेवटचा दिवस आहे, खायला पैसे दे. कोणाची भांडी खालीच आहे. कितवा ड्रेस आहे बदलायचा मला? भोजनाचा आनंद घे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आता आणि मी आज अगोदर टेरेसवरती चाललेली आहे, कारण आज आमचा डबा नाहीये आणि इथे मी भाज्या वगैरे धुवून ठेवलेल्या आहेत. आल्यानंतर लगेच फोडणी काढता येतात. तर आता अगोदर टेरेसवरती जाऊन येते, थोडासा व्यायाम होते. आमचे 3 रखवालदार ना बोलू देतात ना काय नाही, ते कधी दुखत असतात. चला आता टेरेसवरती जाऊन येते. कबूतर वाट बघत थांबलेला आहे इथं. आजी पण आलेले आहेत सकाळ सकाळी. कबुतरा पी पाणी. सकाळ सकाळी टेरेसवर आल्यानंतर खूप छान वाटतं. सूर्यनारायणचं दर्शन घेत आता. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. व्यायाम झालेला आहे. खूप ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. घरी निघते आता. नाही घेते आजी. आजी म्हणतात एक साहित्य माझ्याकडे द्या. सवय आजी. बाय. फिरताय अजून? राऊंड मारताय का अजून? ठीक आहे चला. आजी पण घरी येत आहेत. ऊन खूप लागायला सुरुवात होते लवकरच. हरे कृष्ण कृष्ण. चला स्वयंपाक करायला सुरुवात करते आता. घ्या ना ताई अजून फोडणीची घ्या. फोडणीचं जेवण झालेलं आहे आणि आता मी आणि मणा जेवण करून घेतो. आता मी आणि मणा जेवण करत आहोत. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. आणि जेवणामध्ये आज मी बनवलेलं आहे राजगिऱ्याची भाजी, वांग्याची भाजी आणि दही. बापरे, माझा ताट आहे माझा. मनाचं ताट आहे. तुम्ही पण या जेवण करायला, स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्यायला या. आलो फोटोजी. सगळी झाडे नवीन कोवळ्या पानाने भरलेली आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. हांजी मग तुझं काय चाललंय बाळा? आणि कितवा ड्रेस आहे बदलायचा मला सांग? दुसरा आहे. दुसरा? खरं का? तू कॉलेजला जातो का फॅशन करायला जातो? मला काही कळतच नाही. अच्छा, शेवटचे पेपर आहे माझ्या बाबूच्या. पेपर झाल्यानंतर मी आणि मणा आमच्या दुसऱ्या घरी राहायला जाणार. सॅटर्डे संडे, कारण रोज दादाचा डब्बा असतो ना, त्याच्यामुळं मंडे टू फ्रायडे जाता नाही येणार. शनिवार रविवार जाऊ आम्ही. आणि आम्ही टाईट टाईट कपडे काय घालतो सगळे. आता ते होते तर तब्येत वाढली नाही का? तब्येत वाढली रे राजा, तुझी खूप तब्येत झाली. खूप तब्येत वाढलेली आहे माझ्या मनाची. आणि बहुत बडा बिल्डर हो गया, बॉडी बिल्डर. ठीक आहे, या आवरून पटपट. जेवण केल्यानंतर सगळी जेवणाची भांडी खालीच आहेत. आता उचलून ठेवते आणि आवरून घेते पटपट. आयुष्यवंत व यशस्वी व बच्चू माझी शोनी. काय रे? अरे काय लावलं माझ्या कपाळाला? अरे लावली असती दुसरी बाळा. ठीक आहे, आवजा. चांगला लिही पेपर. एकदम फर्स्ट क्लास पेपर लिहितो. अच्छा ठीक आहे. किती वाजता संपणार आहे पेपर? 3ला. ठीक आहे, या जल्दी आओ पुत्र. मोर्या. माझा लबाड बच्चा ना इथं थांबलाय. पैसे मागतोय. काय म्हणतोय? आज शेवटचा दिवस आहे, खायला पैसे दे. किती देऊ बाळा? 20 रुपये 30 रुपये 200 आहे 100 रुपये. लबाड आहे. पप्पांकडून मागून घेते. हा बरोबर माझ्याकडून मागून घेतो. तुझं नाही माझं नाही. 150. 100 रुपये खा, काय खायचं ते. नसायचं शिस्तीत घरी जेवण आहे. 100 रुपये जा, तू खाली पाठवून देते. तुझं नाही माझं नाही. 150.
बरं ठीक आहे, 150 रुपये पाठवून देते याला. लबाड बच्चा, लास्ट दिवस आहे म्हणून ना. दुपारच्या 2:45 वाजलेत आता. आमच्या इथं भुंग्याचा आवाज येतो कारण जवळच किर्लोस्कर कंपनी आहे ना, त्याचा आवाज येतो 2:45चा. घरातली सगळी कामं झालेली आहेत, 1 तास आराम पण केलेला आहे. गव्हाचं पीठ संपलेलं आहे, थोड्या वेळाने गहू नीट करून दळायला टाकते. तोपर्यंत दादू किंवा मना येईल. कौन आ गया है रे? कोण आहे कोण आहे कोण आहे? दादू वेला आये पधारिये. अरे कुणाची बॅग आणलीस रे राजा तू? हा, छोटी बॅग कुणाची? तू कधी मागवलीस एवढी छोटी बॅग? हा हे दादा, आणि का मागवलीस? अरे ही छोटी बॅग बरोबर आहे, आणि इथे एक छोटी बॅग आहे. मला ही साडी धुवायला टाकायची आहे. हे बघा, ही पण छोटी बॅग. तुला छोट्या बॅग का आवडतात रे? छोटी आहे, तशी पण छोटीच आहे ना. कुठं ट्रॅव्हलिंग बॅग नाही आहे ती. कॉलेजची 4-5 पुस्तकं वया बसतील एवढीच बॅग, आणि टाकली इथं पोत्यावरती. चल, दही काढून ठेवलेलं आहे, हातपाय धुवून जेवण कर. दादूला दही देते, मस्त मस्त ताजं ताजं. हे घे. कसली भाजी? ती राजगिरीची भाजी बाळा. भाज्या चांगल्या असतात, पौष्टिक असतात. हा म्हणतो कसल्या पण भाज्या देते मला. राम 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 राम. लागला का पप्पांना फोन? लागला नाही बाळा, घे खाले आराम से बैठ के. माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी पैसे देणार नाही. पप्पांची परमिशन घे तरच मी पैसे देईन, नाहीतर नाही. मनाला जायचं आहे वेट अँड जॉयला, आणि तो माझ्या मागे लागलाय 2000 रुपये दे म्हणून, आणि फोन दिलेला नाही म्हणून सांगितलेलं आहे. मस्करी परमिशन घे मग तुला देते. आज माझा शेवटचा पेपर होता. कसा होता पेपर? मस्त, चांगला. आता देखेंगे प्रगती पुस्तकामध्ये किती मिळतात. ठीक आहे, चला आता गहू नीट करते. बराच वेळ झाला मी फोनवर बोलत होते, काहीच केलं नाही. खराब झालं, फंगस लागली. कॅरी बॅग मध्ये होतं ना 3-4 दिवसापूर्वीपासून, तर ते खराब झालेलं आहे. अजून चांगलं निघेल का बघा? आता निघेल मला वाटतं. अजून चांगलं निघलं तर खाऊया, नसेल तर फेकून दे. ठीक आहे. नळाला गरम पाणी येत आहे, गरम पाणी देते. टरबूज फंगस लागले, बघितलंच नाही. काल चिरेन म्हणलं, काल आमच्या दुसऱ्या घरी गेलो त्यामुळे खायचं राहिलं, नंतर काल खाणार होतं. बघू आता कसं निघतं. वरची साल काढून टाकते जरा, कारण त्याचा खूप वास सुटलेला आहे. एकच घास खावा, आता भीती वाटते खराब निघायची. देखील चांगलं का? चांगलं. काय वास नाहीत. बाहेरून खराब होत होतं, आपण चांगलं. खा ना टरबूज. अच्छा मेरे पुत्र. चिकू पण आहेत, खा. धुवून ठेवलेत. खा. हो, सब खाले बेटा. डोले शोले बनाले. के हात पेलेले, हात पेलेले. सायंकाळचे 7 वाजलेत आता, आणि मना माझा देवपूजा करत आहे. मी संध्याकाळचा स्वयंपाक करण्यासाठी किचन समोर आले, पण माझ्या किचनवरती अतिक्रमण केलेलं आहे मुंग्याने. सगळ्या काळ्या मुंग्या आहेत तिथं, तुम्हाला दिसणार नाही. हे बघा किती काळ्या मुंग्या लागलेल्या आहेत ह्या टरबुजाला. मनाला खा म्हणलं, सगळं संपून टाक, पण त्यांना ऐकलं नाही. 2-3च फोडी खाल्ल्या. तर आता हे एक काम वाढलेलं आहे माझं, आता ह्यात जात नाहीत लवकर. क्या ही करू मी. जावा जावा जावा, पटकन जावा, पळा लवकर लवकर लवकर. एक जरी अन्नाचा तुकडा पडला ना किचन ओट्यावरती, तो खायला खूप साऱ्या मुंग्या येतात. त्याच्यामुळे मला किचन ओटा खूप स्वच्छ ठेवायला लागतो. चला आता मी संध्याकाळ स्वयंपाक करते. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे शेवग्याची शेंग आणि ह्या भोपळ्याची भाजी आणि भाकरी. लवकर ये, जेवणासाठी मी वाट बघेन. दादू कुठे गेला बाळा? अच्छा ठीक आहे, आओ जाओ. चला मी आता स्वयंपाक करून घेते. कढई ठेवलेली आहे गॅसवरती, आणि अगोदर ह्या काशी भोपळ्याची भाजी बनवते, आणि त्याच्यानंतर शेवग्याची भाजी ह्याच कढईमध्ये बनवते.
मी आज एकटी जेवण करायला बसलेली आहे. दादूला फोन केला, फोन लागत नाही. म्हणले वेळ लागणार आहे, मना पण म्हणला वेळ लागणार आहे. म्हणलं चला 8:30 वाजले तर आपण जेवण करून घ्यावं. उशीर झाला की मला त्रास होतो. वरून विमान चाललेला आहे, बोललेलं काही ऐकायला येत नाही. जास्त करून मी एकटी जेवण करत असते. खूप क्वचित असं होतं की आम्ही एकत्र जेवण करायला बसतो. वा वा वा, किती स्वादिष्ट भोजन आहे. भाकरी बरोबर अशीच पातळ आमटी खायला मला आवडतं. ब्रह्मा रसं विष्णू भक्तारे भोजनादरं एक नंबर भाजी बनलेली. चुरून खाते मस्त पैकी. आव वाढते पंडितजी. रुको आप रुको रुको पंडितजी ना खूप भूक लागलेली आहे. बाप रे बाप पंडितजी, हे घ्या भाकरी. टरबूज खात होते म्हणून मी बसले आणि हातानेच घ्यायला सुरुवात केली. हे घ्या भाकरी आणि ही घ्या काशी भोपळ्याची भाजी. चल खा लो आराम से. माझं आणि मनाचं तर जेवण झालेलं आहे. माझं त्याच्या अगोदरच झालेलं आहे. दादू माझा त्याच्या मित्राच्या घरी गेलेला आहे. तो म्हणला थोडा वेळ येतोय. म्हणलं ठीक आहे. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.